आता बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामधल्या 16 वृद्धांच्या हेळसांडीची आता चौकशी होणार आहे। एबीपी माझाच्या बातमीची सरकारनं आता दखल घेतली आहे। 3 अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीची लगेचच स्थापनाही करण्यात आली आहे। वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे आदेश दिलेत। वैद्यकीय शिक्षण संचालनालयासह संचालक पल्लवी सापळे या समितीच्या प्रमुख असतील। वैद्यकीय अधीक्षक संजय सुरासे आणि गजानन चव्हाण या समितीवर असतील। पल्लवी सापळे आज लगेचच मुंबईहून पुण्यामध्ये जाऊन या सगळ्याचा तपास सुरू करतील। तर काल एबीपी माझानं ही बातमी दाखवलेली होती आणि आपण बघतोय की त्याचा इम्पॅक्ट लगेचच दिसून आलेला आहे। काल दिवसभर एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी या सगळ्या घटनास्थळी भेट दिलेली होती आणि त्यानंतर हे जे वृद्ध व्यक्ती आहे तर त्यांना त्यांच्या मूळ जागी ज्या वृद्धाश्रमामध्ये ते होत्या तर तिथे हलवण्यात आलेले आहे। त्यांना अक्षरशः रात्र रस्त्यावर काढावी लागलेली होती। थंडीच्या कडाक्यामध्ये त्या वृद्धांना रस्त्यावरच ठेवण्यात आलेलं होतं, उघड्यावर ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर ज्या व्यक्तीने हे कृत्य केलेलं आहे त्या गायकवाडची देखील चौकशी सुरू आहे। त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। एक वृद्ध व्यक्ती अजूनही गायब आहे। ती व्यक्ती नेमकी ससूनमध्ये आहे की या वृद्धाश्रमाकडे आहे या संदर्भात अजूनही तपास करायचा आहे आणि या सगळ्याचा तपास करण्यासाठी आता समितीची स्थापना करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।